याशिवाय 7 आरोपींवर मोक्का दाखल झाल्याची देखील प्रतिक्रिया जरांगेंनी यावेळी दिली। वाल्मिक कराडवर 302 लावण्यात यावा असंही जरांगे यांनी या प्रतिक्रियेत सांगितलंय। बीड हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे आणि याविषयीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात ते सहभागी झालेत आणि यावेळी सामशी संवाद साधताना त्यांनी कराडवर 302 लावण्याची जरांगेंनी मागणी केलेली आहे। खंडणीत आरोपी असल्याने कराडवर मोक्का नाहीये, मात्र कराडवर 302 लावण्यात यावा अशी मागणी आता जरांगे पाटील यांनी केलेली आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवू नये, शब्द फिरवल्यास मोठा जनआक्रोश बघायला मिळेल असं देखील जरांगे यावेळी म्हणाले। या खंडणीमध्ये आरोपी कराडवर मोक्का दाखल झालेला नाहीये। वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणातून तो बाहेर असल्याचं दिसतंय आणि या सगळ्यामध्ये कराडला 302 लावण्यात यावा अशी प्रतिक्रिया जी आहे ती जरांगे पाटलांनी दिली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सरपंच हत्या प्रकरणातली सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। बीड हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंसह इतर आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलाय। कराड मात्र या हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याचं समोर आलंय। मात्र यावर प्रतिक्रिया दिली असता जरांगे यांनी कराडवर 302 कलम लावण्यात यावा अशी मागणी जी आहे मनोज जरांगेंनी सामशी संवाद साधताना केलेली आहे। मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते आणि याच्यात 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। मात्र खंडणीत आरोपी नसल्याने कराडवर मोक्का दाखल करण्यात आलेला नाहीये। वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणातून तो बाहेर आहे, मात्र त्याच्यावर 302 लावण्यात यावा अशी मागणी आता मनोज जरांगे यांनी केली आहे। धाराशिवमध्ये सरपंच हत्या विरोधात जनआक्रोश मोर्चा सुरू आहे। अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, 7 आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे, मात्र कराड या प्रकरणातून बाहेर असल्याचं समोर येतंय, काय प्रतिक्रिया तुमची? वरनच आपल्याला दिसतंय की हे अतिशय मोठं दबाव तंत्र वापरलं जातंय। म्हणूनच आपण एवढा जो आक्रोश करतोय, तर आज मला सांगा या मकुका लावून काही अर्थ आहे का? आज ऑर्गनाइज क्राईम आहे हे आपल्याला पहिल्या दिवशीपासून माहिती आहे। सगळ्यांना माहिती की त्याच्यात 7 आरोपी होते। अतिशय क्रिमिनल असे हे म्हणजे मोका म्हणजे काय तर ऑर्गनाइज क्रिमिनल ऍक्ट हे पहिल्या दिवशीपासून आहे। क्रिमिनल किती क्रूर होतं ती ऍक्ट हे देखील आपल्याला माहिती आहे। पण इतका विलंब म्हणजे काल मी जेव्हा त्या वाल्मिक कराडचं PCR वाचलं तर अक्षरशः डोकं फिरलं माझं की तिथे शिंदे नावाचे जे अवादा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी लिहिलंय की मे महिन्यापासून आम्हाला धमक्या यायच्या, जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या। मे मध्ये त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं। तर केस पोलिसात त्याची तक्रार 285/2024 ही दाखल असताना कुठल्याही प्रकारची चौकशी नाही झाली आणि आज आपल्याला असे थेर दाखवत आहेत की आम्ही मोक्का लावलाय। काय म्हणायचं काय या अधिकाऱ्यांना आणि कसले दबाव आहेत तुमच्यावर? बाद झालं आता, हे बाद झालं। आता लोक रस्त्यावर येऊन सगळ्यांना सरळ करतील। बाद झाले हे थेर। आता एक रोजच्या रोज प्रेस नोट आली पाहिजे खरं पोलिसांकडनं, SIT कडनं की त्यांचे फाइंडिंग तुम्ही बाकी तपासाचा भाग नका सांगू, पण जे जाहीर झाले ते तरी बाहेर काढायला नको? लोकांना कळायला नको? वेड्यासारखी लढतात लोक। आणि हे का? तर हे राजकीय लोकांच्या जवळचे म्हणून वेडे म्हणजे अक्षरशः मी सांगते ना, फालतूपणा चाललाय आता या सरकारचा, फालतूपणा आहे। हा जी नक्कीच अंजलीजी, तुम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर बघतो इतका विलंब का असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील म्हणालेले आहेत। बीड हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे, मात्र कराड त्यातून बाहेर आहे।